नमस्कार. आपण पाहत आहात भूमी न्यूज. आजची धक्कादायक बातमी कोल्हापूरमधून. कॅन्सरच्या औषधांच्या बहाण्याने एका महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून अटक केली आहे. प्रतीक चंद्रकांत मुळे, वय 38, राहणार लुगडी ओळ, लक्ष्मीपुरी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 16 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. पीडित महिलेच्या बहिणीसाठी कॅन्सरवरील औषध मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने तिला शहरातील एका ठिकाणी बोलावले. त्यानंतर कळंबा येथील लॉजवर नेऊन तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि घटनेची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद होताच आरोपी फरार झाला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आरोपी पन्हाळा बोरपाडळे मार्गावर येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या फसवणूक आणि अत्याचाराच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोल्हापूरहून भूमी न्यूज प्रतिनिधी एम कांबळे, कोल्हापूर.